Hello students, good morning. Now we are going to learn the fifth chapter inside the atom and the video number 3. Before that, in the first two videos, we have seen the three theories. One is Dalton atomic theory, then second Thomson atomic theory and Rutherford atomic theory. Now, Dalton atomic theory means Dalton put his theory in 1803, and what he explained in this theory, he explained about an atom. Atom is a hard sphere. Atom is a hard sphere, and they didn't explain about the internal structure of the atom. म्हणजे त्यामध्ये त्यांनी इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काय आहे काय नाही याबद्दल काही एक्सप्लेन केलेलं नाही. आफ्टर दॅट थॉम्सन पुट हिज थिअरी इन 1904, म्हणजे 1904 मध्ये, म्हणजे 100 वर्षानंतर त्यांनी 101 वर्षानंतर त्याने आपली थिअरी मांडली. अँड व्हॉट ही एक्सप्लेन इन हिज थिअरी, ही एक्सप्लेन in atom there is a positively charged, in atom there is a positively charged and negative electric charge embedded in it. Because of the balance of positively charged and negatively charged, an atom is electrically neutral. म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी काय असतात, पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि त्यामध्ये काय केलेलं आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये इम्बेड केलेला आहे. म्हणजे असे जसं एखाद्या आपण काही लड्डू बनवतो आणि त्याच्यावरती समजा कस्टर्ड वगैरे त्याच्यावरती असे काजू असं काही लावलेलं असतं, तशा प्रकारचं ते इम्बेड केलेलं असतात निगेटिव्हली चार्ज, आणि त्यातून ॲटम हा न्यूट्रल आहे हे एक्सप्लेन केलं होतं. आफ्टर दॅट रुदरफोर्ड एक्सप्लेन अबाउट ॲटम. कधी म्हणलं त्यांनी 1911, 1911 मध्ये त्यांनी आपली थिअरी मांडली, आणि त्याने काय केलं होतं, एक प्रयोग केला होता. He put the golden foil, thickness about 10 raised to the negative 4 mm, very thin, and he bombarded alpha rays on the golden foil. What is it? Most of the alpha rays pass through the golden foil. Some of the alpha rays turned back. त्यांनी आपली डायरेक्शन काय झाली, चेंज केली, and very few particles, alpha particles, come back to its ओरिजिनल पाथ. म्हणजे काही फक्त असे होते की ते फक्त किती होते, त्या ओरिजिनल पाथमधून वापस आले होते. त्यावरून त्यांनी काय केलं होतं की देर इज ए पॉझिटिव्ह चार्ज इन द न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसमध्ये काय पॉझिटिव्ह चार्ज आहे, कारण अल्फा रेज पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, अँड पॉझिटिव्ह चार्ज अँड पॉझिटिव्ह चार्ज रिपेल इच अदर. दॅट इज वाय व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल कम बॅक टू इट्स ओरिजिनल पाथ. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स पास थ्रू द गोल्डन फॉईल. म्हणजे बराचसा मधला भाग काय आहे, एम्प्टी स्पेस आहे, अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. आणि पॉझिटिव्हली चार्ज अँड निगेटिव्हली इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जे खूप मोठा स्पेस आहे हे त्यांनी एक्सप्लेन केलं होतं. नाउ देयर इज अ फोर्थ थिअरी, Niels Bohr's stable orbit atomic theory, put his theory in 1930. काय स्ट्रक्चर आहे यामध्ये पहा या ठिकाणी. दॅट इज द न्यूक्लियस. न्यूक्लियस इज पॉझिटिव्ह चार्ज अँड देर आर ऑर्बिट्स. याच्यात भूतल काय, ऑर्बिट्स आहेत. ऑर्बिट कशासाठी आहे, मीन्स इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन स्पेसिफिक ऑर्बिट. म्हणजे एखादा एलिमेंट असेल, त्याचे जे काही इलेक्ट्रॉन्स असेल त्या एलिमेंटचे, त्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉन्स काय करतात, या ठिकाणी या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये काय करतात, रिव्हॉल्व होतात. जसं आपण म्हणतो की सूर्याभोवती बरेचसे ग्रह काय करतात, त्यांच्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये फिरत असतात, त्याप्रमाणे त्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉन्स या न्यूक्लियसच्या सभोवती त्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये फिरत असतात. याच्या स्ट्रक्चर जे पहिली जे आहे के ऑर्बिट, म्हणजे क्लोजर टू द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या क्लोजर जी आहे के शेल. सेकंड त्याच्यानंतर जी एल शेल, त्यानंतर एम शेल,
ऑर्बिटला शेल म्हणतात अँड द लास्ट वन एन शेल. म्हणजे के एल एम एन ह्या ज्या क्रमाने त्या ऑर्बिट्स असतात त्याला नंबर दिला आहे 1 2 3 4. त्याला 1 2 3 4. आता एक प्रश्न पडतो की या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स राहतील ती यामध्ये जी न्यूक्लियसच्या जवळ असणारी जी शेल आहे किंवा ऑर्बिट आहे किंवा त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन यामध्ये काय असेल कमी एनर्जी असेल. त्यामानाने सेकंड एलमध्ये एल शेलची जी एनर्जी आहे हा जास्त असेल कारण त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असतील. अशा प्रकारे प्रत्येक ऑर्बिट नंतर येणाऱ्या ऑर्बिटमध्ये एनर्जी ही जास्त असते. यावरून काही मुद्दे एक्सप्लेन आपण करू शकतो. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस which are present in specific orbit. काय म्हणतात इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस which are present in the specific orbit. म्हणजे हे जे ऑर्बिट आहे यामध्ये काय इलेक्ट्रॉन्स आहे. सेकंड इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब एनर्जी मूव टू आउटर ऑर्बिट. मूव टू आउटर ऑर्बिट म्हणजे या ठिकाणी असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ज्या ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामध्ये जास्त एनर्जी आहे आणि जास्त एनर्जी जर असेल तर ते काय करू शकतात आपल्या एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करू शकतात. समजा या ठिकाणी जास्त ऑर्बिट जर असेल तर इथून इलेक्ट्रॉन आपण कुठे येऊ शकतात एन ऑर्बिटमधून एम ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह करू करतात. सेकंड इलेक्ट्रॉन्स रिलीज एनर्जी म्हणजे ज्यामध्ये एखाद्या ऑर्बिटमध्ये जर एनर्जी कमी असेल मूव्ह टू इनर ऑर्बिट. मूव्ह टू इनर ऑर्बिट म्हणजे कमी जर असेल तर त्यांची जी उडी आहे ती कमी असेल अँड सेम ऑर्बिट सेम एनर्जी. आणि समजा जर सारखेच इलेक्ट्रॉन समजा असेल तर एनर्जी सुद्धा तेवढीच असते. हे झालं स्ट्रक्चर ऑफ ॲटम टू एक्सप्लेन. नील बोर एक्सप्लेन अबाउट देअर थिअरी. नाउ स्ट्रक्चर ऑफ ॲटम यानी जे स्ट्रक्चरचं ॲटम्स एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. काय याला म्हणतो आपण सब ॲटोमिक पार्टिकल. म्हणजे ॲटममध्ये असणारे जे काही कंटेंट असेल त्याला काय म्हटलं आहे सब ॲटोमिक पार्टिकल. तसं जर पाहिलं तर या ॲटममध्ये जवळपास 36 प्रकारचे सब ॲटोमिक पार्टिकल्स आहेत. पण आपल्या इयत्तेमध्ये फक्त आपल्याला 3च सब ॲटोमिक पार्टिकल्स पाहिजे आहेत. कोणते आहेत प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. कोणते आहेत प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. यामध्ये जे दोन पार्ट पडतात कोणते आहे प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स are in the nucleus. That is why it is called the nucleons. लक्षात ठेवायचं आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे कशामध्ये न्यूक्लियसमध्ये असतात त्याला म्हणतो आपण न्यूक्लियॉन्स. आणि इलेक्ट्रॉन्स ऑल द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस दॅट इज द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. म्हणजे त्या ॲटमचा काय म्हणतो त्याला एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट असं आपण म्हणू. तर प्रोटॉन्स याचा पहिला जो पार्ट आहे प्रोटॉन. प्रोटॉन्स डिनोटेड विथ द लेटर P. प्रोटॉन इज ए पॉझिटिव्हली चार्ज. काय प्रोटॉन इज ए पॉझिटिव्हली चार्ज. नो चार्ज ऑन प्रोटॉन. प्रोटॉन किती चार्ज असतो बघा किती 1. हा ई म्हणजे इलेक्ट्रॉन नाही लक्षात घ्यायचा आहे. हा जो ई आपण लिहिला आहे काय इलेक्ट्रॉन नाही 1e किंवा याला पॉझिटिव्ह 1e याला आपण असं म्हणतो एलिमेंटरी चार्ज. एलिमेंटल किंवा एलिमेंटरी चार्ज 1e means here 1 elementary charge on proton is equal to 1.6 into 10 raised to the power 19 coulomb. आपण कुलॉम्बचा भाग काही कुठे आपण करंट इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मध्ये पाहिलेला आहे. 1 elementary charge on the proton is equal to 1.6 into 10 raised to the power 19 coulomb. Now number of proton is equal to number of electron. That is why atom is an electrically neutral. म्हणजे हेच आपण कुठे पाहिलं आपण थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलमध्ये पण पाहिलेलं आहे. हे प्रत्येकाने मान्य केलं आहे. ॲटममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सारखे असतात. दॅट इज वाय an atom is electrically neutral.
नंबर ऑफ प्रोटॉन्स जे असतात त्या ॲटममध्ये त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर अँड द रिप्रेझेंटेड विथ द लेटर झेड. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन किती असेल, समजा एक असेल तर ॲटॉमिक म्हणजे एखाद्या एलिमेंटचा नंबर ऑफ प्रोटॉन जर एक असेल तर त्याचा ॲटॉमिक नंबर पण 1 अँड वी डिनोटेड विथ द लेटर झेड. मास ऑफ प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली किती 1 डाल्टन. 1 डाल्टन पण याला लिहिताना हा 1 यू टाईप लिहितात डाल्टन and 1 डाल्टन is equal to 1.66 into 10 raised to the power -27. हे थोडं पुन्हा लक्षात द्या. सेकंड पार्ट न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्स इज इन द न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे दोन असतात ज्याला आपण न्यूक्लॉन्स म्हणतो, त्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉन्स रिप्रेझेंटेड आर डिनोटेड विथ द लेटर एन. जसं आपण पाहिलं की प्रोटॉन इज इलेक्ट्रिकली पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे त्यामध्ये कोणतं असतात पॉझिटिव्ह चार्ज असतो. तसंच न्यूट्रॉन कसे असतात इलेक्ट्रिकली न्यूट्रल, त्यावरती कुठलाही चार्ज नसतो. नंबर ऑफ न्यूट्रॉन डिनोटेड विथ एन. बघा स्मॉल एन आणि कॅपिटल एन मध्ये लक्षात ठेवा. न्यूट्रॉन इज रिप्रेझेंटेड विथ द लेटर स्मॉल एन न्यूट्रॉन अँड द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स represented with the letter capital N. Mass of neutron is approximately 1 Dalton, means equal to that mass of proton. म्हणजे प्रोटॉनचं जेवढं मास असते तेवढंच काय असतं न्यूट्रॉनचं असते, फक्त त्यावर काय असते कुठलाही चार्ज नसतो. सेकंड इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन्स या पद्धतीत E negative and all the electrons revolve around the nucleus in the specific orbit. Mass of electrons म्हणजे एक इलेक्ट्रॉन जर असेल 1 युनिट ऑफ इलेक्ट्रॉन या पद्धतीने निगेटिव्ह 1e असं पण आपल्याला लिहिता येईल. मास ऑफ इलेक्ट्रॉन 1e म्हणजे एका इलेक्ट्रॉनचं जे मास असतं हे किती असेल जवळपास 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ द हायड्रोजन ॲटम. कारण की हायड्रोजन ॲटमचं जे मास आहे खूप कमी आहे. आता त्याच्यापेक्षा 1800 पटीने कमी कसे असतात इलेक्ट्रॉनचं मास आहे, म्हणजेच आपण त्याला म्हणू निग्लिजिबल असं आपण म्हणू शकतो. बरोबर. याचं एक उदाहरण घेऊ शकतो आपण. आपली जे बॉडी आहे, आपण जेव्हा वजन करायला जातो, ठीक आहे, आपलं फ्लेश असते, मास असते, हार्ट असते, बोन याचं जे काउंट केलं जाईल. पण समजा एखाद्या हेअरचं जे वेट आहे ते काउंट केलं जाईल का? अजिबात नाही. म्हणजे याला आपण निग्लिजिबल, हेअरचं जे काही मास असेल त्याला आपण काय म्हणू निग्लिजिबल. तशा प्रकारे ॲटममध्ये जे इलेक्ट्रॉनचं मास आहे हे कसं अगदी निग्लिजिबल आहे. नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे जेवढी नंबर अँड ॲटममध्ये जेवढे काही प्रोटॉनची संख्या असेल तेवढीच कशी असते इलेक्ट्रॉनची संख्या असते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो मॉडेल आहे तो लिहिला आहे नील्स बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल समजून घ्यायचं आहे.